श्रीराम जय जय राम. सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती. एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते पण वळत नाही. एकीकडे स्वतःला जो परमात्म्याचा अंश म्हणवितो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही. म्हणून कामधेनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संत समागम प्रारब्धाने होतो, पण सम या रीतीने जाता आले तर खरा समागम घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे, म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही. विषयामध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते. त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही, तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही. म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य बोहऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या बोहऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की आपणच बोहऱ्यामध्ये उडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही बोहऱ्यासारखी आहे. वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे ते लोक वरवर विद्या शिकवतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात. पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या बोहऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे, त्यात आपले घुसडू नये. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 17. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा विषय सांगतात. श्रद्धा, विश्वास आणि निश्चय, दृढता यांचे महत्त्व. 1. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे परमेश्वरावर विश्वास, गुरूंवर विश्वास, स्वतःच्या मार्गावर विश्वास. समर्थ सांगतात, श्रद्धा नसल्यास साधना टिकत नाही. 2. निश्चय म्हणजे काय? निश्चय म्हणजे ठाम निर्णय, दृढता, हार न मानण्याची वृत्ती.
3. श्रद्धा आणि निश्चय यांचा संबंध. श्रद्धा दिशा देते, निश्चय चालना देतो. दोन्ही एकत्र असतील तरच यश मिळते. 4. एक उदाहरण. एक माणूस विहीर खोदतो. तो काही फूट खोदतो आणि पाणी मिळत नाही म्हणून सोडतो. तो दुसरीकडे खोदतो, पुन्हा सोडतो, असे करत राहतो. शेवटी त्याला कुठेही पाणी मिळत नाही. दुसरा माणूस एकाच ठिकाणी खोदतो, सातत्य ठेवतो, निश्चयाने काम करतो आणि शेवटी पाणी मिळवतो. यातून काय समजते? निश्चय आणि सातत्य आवश्यक आहे. 5. श्रद्धा नसल्याचे परिणाम. मन डळमळते, शंका निर्माण होते, साधना थांबते. 6. निश्चय नसल्याचे परिणाम. काम अर्धवट राहते, प्रयत्न पूर्ण राहतात, यश मिळत नाही. 7. श्रद्धा आणि साधना. नामस्मरण करताना विश्वास हवा, ध्यान करताना स्थिरता हवी. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांची श्रद्धा आणि निश्चय अत्यंत दृढ होते. त्यांनी कधीही मार्ग सोडला नाही. 9. एक साधा दृष्टांत. बी लावले तर लगेच झाड होत नाही. त्यासाठी वेळ, काळजी, सातत्य लागते. तसेच श्रद्धा आणि निश्चय म्हणजे यश. 10. अंतिम सार. समास 8 दशक 17 आपल्याला सांगते, श्रद्धा ठेवा, निश्चय दृढ ठेवा, शंका टाळा आणि सातत्य ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य नक्कीच यशस्वी होतो आणि आत्मिक प्रगती साधतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 18. विषय सत्संग, सज्जनांचा सहवास आणि त्याचे जीवनातील अपरिमित महत्त्व. 1. सत्संग म्हणजे काय? सत्संग म्हणजे संतांचा सहवास, सज्जन लोकांची संगत, चांगल्या विचारांचा संपर्क. समर्थ सांगतात, सत्संग हा जीवनाचा मार्ग बदलणारा सर्वात मोठं साधन आहे. 2. संगतीचा प्रभाव. आपण ज्या संगतीत राहतो तसे आपण बनतो. चांगली संगत, चांगले जीवन, वाईट संगत, अधोगती. 3. एक उदाहरण. एक चंदनाचा वृक्ष असतो. त्याच्या आसपासचे साधे वृक्षही चंदनाचा सुगंध घेतात. तसेच सज्जनांच्या सहवासात राहिल्यास आपणही गुणी बनतो. 4. वाईट संगतीचे नुकसान. वाईट संगतीमुळे चुकीच्या सवयी लागतात, विचार बिघडतात, जीवन मार्ग चुकतो. 5. सत्संगाचे फायदे. चांगले विचार मिळतात, प्रेरणा मिळते, साधनेची आवड वाढते, मन शांत होते. 6. सत्संग कसा करावा? समर्थ सांगतात, संतांचे प्रवचन ऐका, चांगले ग्रंथ वाचा, सज्जन लोकांशी मैत्री करा. 7. साधना आणि सत्संग. सत्संगामुळे श्रद्धा वाढते, निश्चय दृढ होतो, मन शुद्ध होते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी सत्संगावर विशेष भर दिला. त्यांनी लोकांना चांगल्या मार्गावर नेले. 9. एक साधा दृष्टांत. लोखंड जर अग्नीच्या संपर्कात आले तर ते लाल होते. तसेच सत्संगामुळे मन तेजस्वी होते. 10. अंतिम सार. समास 8 दशक 18 आपल्याला सांगते, सत्संग करा, वाईट संगती टाळा, चांगले विचार अंगीकारा आणि साधनेत प्रगती करा. असे जीवन जगणारा मनुष्य उन्नतीच्या मार्गावर पुढे जातो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला,
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.